स्टेपअप SIP ही पण एक खूप छान कन्सेप्ट आहे, जो फायनान्शियल गोल पूर्ण करण्यासाठी बऱ्याच लोकांना भीती असू शकते की माझं नक्की पूर्ण होईल का, किंवा मला थोडं लवकर पूर्ण करायचं आहे कारण मी ऑलरेडी लेट सुरू केलं आहे. त्यांच्यासाठी स्टेपअप SIP हे खूप छान टूल आहे. नॉर्मली आपण बघतो इन्फ्लेशन पण वाढतं आहे, सोबत आपली कमाई पण वाढते. बरोबर. पण एकदा SIP आपण चालू केली, सेट केली, तर ती आपण वाढवत नाही. बऱ्याच वेळा आपण विसरून जातो ते वाढवण्यासाठी. मग जसं पगार वाढला, कमाई वाढली की आपली लाईफस्टाईल पण आपण थोडी उंचावतो. बरोबर. गुंतवणूक मात्र वाढवत नाही, लाईफस्टाईल वाढवतो. मग जर आपण SIP सुरू करतानाच जर आपण ॲटोमॅटेड सेट केलं की दरवर्षी माझी SIP ॲटोमॅटिकली वाढत राहील. एक्झाम्पलसाठी जर तुम्ही 10,000 रुपयाची SIP करताय, पुढच्या वर्षी ती 11,000 रुपयाची होईल. म्हणजे 1,000 रुपयाने वाढत राहील. त्याच्या त्याच्या पुढच्या वर्षी ॲटोमॅटिकली ती 12,000 रुपये होईल. त्याच्या पुढच्या वर्षी आपोआप 13,000 रुपये होईल. तर यामध्ये आपल्याला खूप चांगली ग्रोथ बघायला मिळते. उदाहरण म्हणून जर बघायचं झालं तर एखादा व्यक्ती 10,000 रुपयाची जर SIP करतो तर पुढच्या 20 वर्षामध्ये तो जवळपास 1 कोटी रुपये त्याचा कॉर्पस जमा झालेला असतो. तो टोटल गुंतवणूक करतो 24 लाख रुपये. त्याची टोटल व्हॅल्यू जी आहे ती बनते जवळपास 1 कोटी रुपये. पण तेच जर त्याने दरवर्षी 1,000 रुपयाची स्टेपअप SIP सुरू केली तर हीच रक्कम जवळपास 1.5 कोटी रुपये होते. एवढा फरक.